अध्यक्ष महोदय, इथं जे प्रोजेक्ट आपल्या सर्वांच्या महाराष्ट्राच्या हिताचे होते, इथं असणाऱ्या 4-5 लाख युवांना, ग्रॅज्युएट युवांना हाताला काम मिळालं असतं सहजपणे. गुजरातचं इलेक्शन होतं म्हणून गुजरातला तुम्ही ते पाठवले, ते आणण्यासाठी तुम्ही कुठं प्रयत्न करताय? अध्यक्ष महोदय, आज इथं या युवांना हाताला काम आपण सर्वांनी दिलं पाहिजे. जर एखादा प्रोजेक्ट आज आला तर नोकरी देण्यासाठी 3 वर्ष जातात, आणि मग आता जर खर्च नाही झाला तर 3 वर्षानंतर जे युवा आज बिझनेस मार्केटमध्ये, जॉब मार्केटमध्ये येणार आहे, त्यांना हाताला काय अध्यक्ष महोदय कोण काम देणार आहे? आणि आज आपण बघितलं तर दरवर्षी 10 लाख युवा ग्रॅज्युएट होऊन बाहेर निघत आहेत, आणि नोकरी किती लोकांना मिळते तर लाखभर लोकांना सुद्धा मिळत नाही. मग 9 लाख लोकांनी काय करायचं? वडिलाचं समजा एखादी रिक्षा असेल आणि पोरग रिक्षा चालवते तर आपण म्हणतो त्याला नोकरी मिळाली, असं नसतं अध्यक्ष महोदय. त्याला दुसरं काहीतरी करायचं असतं, पण तिथं संधी मिळत नाही म्हणून त्याला रिक्षा चालवावी लागते. अध्यक्ष महोदय, टपरीवर बसून तिथं कुठेतरी काम करावं लागतं. एखाद्या शेतामध्ये मन नसताना सुद्धा तिथं काम करावं लागतं. अध्यक्ष महोदय, याला एम्प्लॉयमेंट म्हणत नाही. सरकार जेव्हा तिथं फेल होतं तर मग अशा पद्धतीने मन नसताना सुद्धा या युवांना तिथं काम करावं लागतं. अध्यक्ष महोदय, खऱ्या अर्थाने आपल्याला पॉवर्टी सायकल ही जर ब्रेक करायची असेल तर युवांना हाताला काम आजच्या तिथं अध्यक्ष महोदय तिथं आपल्या सर्वांना द्यावं लागेल. अध्यक्ष महोदय, कर्नाटकचा एक तिथं असणाऱ्या इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटचा जो अधिकारी आहे तो तिथं वेगळ्या देशांमध्ये जातो, तिथं चर्चा करतो. तिथं चर्चा केल्यानंतर तिथं तायवानला गेला होता कर्नाटकाचा एक अधिकारी. तिथं जाऊन फक्त तिथं चर्चा केल्यानंतर 150-200 कोटीची इन्व्हेस्टमेंट त्यांनी आली. अहो, इथले आपले लोक तायवानला जातात, 3 दिवसामध्ये 4.5 कोटी रुपये खर्च करतात 3 लोक. अरे तुम्ही विमानाने गेला होता का स्वतःचं विमान घेऊन गेला होता आणि तिथं रोल्स रॉयस मध्ये फिरत होता का? मग अतिरिक्त खर्च करायचं कारण काय? एक साधा करार सुद्धा त्यांनी तिथं केला नाही. मग असं जर आपण काम करत राहिलो तर कधी इन्व्हेस्टमेंट आपल्याकडे येणार? ठीक आहे, कदाचित आपले मंत्री महोदय वेगळ्या गोष्टींमध्ये बिझी असतील, पण हे इन्व्हेस्टमेंट आज नाही आले तर भविष्यामध्ये आपली जी पिढी आहे ती अडचणीत येऊ शकते. अध्यक्ष महोदय, पूर्वीच्या काळामध्ये आपण उत्तर प्रदेशला कुठेतरी असं म्हणायचो एकदम अविकसित राज्य आहे. अध्यक्ष महोदय, आज जर आपण बघितलं तर बँकेकडून करण्यात येणाऱ्या गुंतवणुकीच्या बाबतीत आज अख्ख्या देशामध्ये जेवढं लोन दिलं जातं गुंतवणुकीसाठी त्या 16% त्याचा वाटा हा उत्तर प्रदेशला चाललाय. 2013-14 तो वाटा 1% होता आणि आपला वाटा 19% होता. आज त्याच्यामध्येच आपल्या महाराष्ट्राचा वाटा हा 7% आलेला आहे. अध्यक्ष महोदय, जर इन्व्हेस्टमेंटच होणार नसेल तर या मुलांना आपण आजच सांगावं लागेल, बाबांनो ग्रॅज्युएट नका हो, इंजिनियर नका हो, MBA करू नका, आम्हाला तुम्हाला नोकरी देता येणार नाही, असं आजच आपण त्या युवांना तिथं अध्यक्ष महोदय तुला सांगू. स्टार्टअप इकोसिस्टमच्या मागे बाबतीत आपण 3ऱ्या-4थ्या नंबरला अध्यक्ष महोदय गेलेलो, तिथं सुद्धा गुजरात आता 1 नंबरला आहे. अध्यक्ष महोदय, ओडिशा सारखं छोटंसं राज्य तिथं GSW 2 लाख कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट करते एक कंपनी, आणि मग आपलं राज्य का मागे पडते अध्यक्ष महोदय? अहो, तिथं चिप मॅन्युफॅक्चरिंग साठी एक विशिष्ट पॉलिसी केली गेली. ज्या नवीन कंपन्या चिप मॅन्युफॅक्चरिंगच्या देशामध्ये येतात त्या सगळ्या ओडिशाला चालल्यात. अहो, का आपण या बाबतीत एखादी पॉलिसी करत नाही? का याच्यासाठी आपण प्रयत्न करत नाही? अध्यक्ष महोदय, याच्यावर काम नाही केलं तर अतिशय बिकट परिस्थिती येत्या काळामध्ये तिथं होणार आहे. अध्यक्ष महोदय, ज्या इंडस्ट्री आपल्या राज्यातून दुसऱ्या राज्यात गेल्यात, आता साधं त्यांच्याबरोबर चर्चा तरी करायला पाहिजे की का महाराष्ट्राला तुम्ही सोडत आहात, का इथल्या तुम्ही कर्मचाऱ्यांना सोडत आहात, का इथल्या कामगारांना तुम्ही सोडत आहात? लाईटचं बिल जास्त येतंय का? लाईटचे रेट आम्ही कमी करायचे का? टॅक्स कन्सेशन तुम्हाला देऊ का? तुम्ही एक्सपॅन्शन अजून करता येईल का? अशा प्रकारच्या चर्चा कुठेही तिथं होत नाही. ज्या स्मॉल स्केल इंडस्ट्रीज आहेत त्याच्याबद्दल तर कुणी बोलेनाच. मंत्री महोदयांना वेळ नाही, अधिकाऱ्यांना वेळ नाही. मोठ्या इंटरनॅशनल ट्रिप करायला बरं यांना जमतं, पण या स्मॉल स्केल इंडस्ट्री असतील, मीडियम स्केल इंडस्ट्री असतील, नाही तर ज्या इंडस्ट्री ऑलरेडी आपल्या महाराष्ट्रामध्ये त्यांच्यामध्ये एक साधी बैठक सुद्धा या लोकांचे अध्यक्ष महोदय होत नाही. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की याच्यावर या सरकारने कुठं ना कुठेतरी लक्ष हे दिलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, व्हाईट पेपर काढले जातात, केंद्र सरकार व्हाईट पेपर काढतं, त्याच्यामध्ये इथं महाराष्ट्रामध्ये प्रवेश होऊन जातो. पण ह्याच्यावर तरी व्हाईट पेपर काढा ना. आपल्या कंपन्या या महाराष्ट्रातून का बाहेर चालल्यात याच्यावर थोडासा प्रयत्न करा. कुटुंबान पार्टी फोडणं कदाचित सोपं असू शकतं, पण या महाराष्ट्रामध्ये विकासाच्या बाबतीत आपल्या या महाराष्ट्राला 1 नंबर ठेवणं हे तसं सोपं नाही. जर तुम्ही कामच करणार नसाल तर हे कधीच होणार नाही. अध्यक्ष महोदय, उत्तर प्रदेश जाईल पुढं, त्यानंतर बिहार जाईल पुढं, आणि आपण तसंच गुजरात तर ऑलरेडी आपल्या पुढे तिथं अध्यक्ष महोदय गेलेला आहे. त्यामुळे इथं लक्ष देण्याची अध्यक्ष महोदय कुठेतरी गरज आहे.
अध्यक्ष महोदय, माझ्या MIDCचा प्रश्न अनेक वेळा मी या विधिमंडळामध्ये मांडला. आश्वासन माझ्या मंत्र्यांनी तिथं दिलं होतं. तिथं अध्यक्षांनी बैठक सुद्धा लावली होती. अध्यक्षांनी बैठक लावली, मी तिथं 4 तास बसलो, तिथं मंत्री आले सुद्धा नाहीत. इथं शब्द देऊन सुद्धा शब्द पाळत नाही. आणि विधान परिषदेचा एखादा आमदार जर तिथं बैठक लावतो, ते बैठकीला तिथं असं लोकांनी निवडून दिलेला आमदारांना तुम्ही बोलत नाही. माझा इगो हट होत नाही, मला त्या बाबतीत काय वाईट वाटत नाही. पण नुसतं बैठकीवर बैठकी म्हणजे नुसत्या खुर्च्या गरम करायच्यात का तुम्हाला? माझ्या मतदारसंघातल्या लोकांना खऱ्या अर्थाने तिथं विकास व्हावा अशी त्यांची इच्छा आहे. आणि मग MIDC आल्यानंतर आपल्याला हाताला काम मिळेल ही जर इच्छा त्यांची असेल आणि त्याच्या बाबतीत नुसतं राजकारण होत असेल तर मानसिक ताप माझ्या मतदारसंघातल्या लोकांना तिथं होतोय. आणि इथं मुद्दा मांडला की लगेच तिथं बैठक लावतात. आपण बैठक लावून करता काय? जर तुम्ही निर्णय घेणार नसेल तर त्याचा फायदा सामान्य लोकांना कधी होणार? अध्यक्ष महोदय, नुसतं आपण राजकारण जर करत राहिलो ना त्याला कोणाचंही काय भलं होणार नाही. राजकारण नुसतं करणाऱ्या नेत्याचं भलं होतं, सामान्य लोकांचं कधीही भलं होत नाही. त्यामुळे या MIDCच्या बाबतीत अध्यक्ष महोदय एवढा फॉलोअप तिथं मी केलेला आहे, पत्र व्यवहार केलेला आहे, त्याची EPC बैठक सुद्धा तिथं झालेली आहे, त्यांनी परवानगी सुद्धा दिलेली आहे. मग काय अडचण आहे? 90% 95% काम झालं असेल तर साधी तुम्हाला सही करता येत नाही का? मी विरोधात आहे म्हणून आम्ही भूमिका बदलत नसेल, पण माझी भूमिका माझ्या मतदारसंघातल्या लोकांच्या बाजूनी तर सरळ आहे, त्यांच्या बाजूची आहे. आणि तुम्ही म्हणता विकास करायचा, विकास करायचा, करा ना विकास. साधी सही करायला तुम्हाला काय लागतं? सगळं रेडीमेड करून टाकलंय, पण नाही करायचं. अध्यक्ष महोदय, तुम्ही मला शब्द दिला होता 15-20 मिनिटं बोलायचं. अध्यक्ष महोदय, तिथं आम्ही बोलणार आहे. त्यामुळे आम्ही आमच्या लेवलला तिथं फॉलोअप अध्यक्ष महोदय सुरू केलाय. आता जर प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट येत नसेल, प्रायव्हेट तिथं लोकांना हाताला काम मिळत नसेल तर मुलांनी काय करायचं? तर स्पर्धा परीक्षेसाठी प्रयत्न करायचा. कुणीतरी पोलीस होण्याचा प्रयत्न करते, गुंडागर्दी त्यांना संपवायची, कोणातरी तहसीलदार बनायचे, कोणातरी तलाठी बनायचे, शेतकऱ्याला मदत व्हावी. अध्यक्ष महोदय, साधी सोपी स्वप्न आहे त्यांची, त्यासाठी कष्ट करतात. आई वडील कमी शिकले असले तरी त्या मुलांना ते शिकवतात. शिकवल्यानंतर पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी येऊन त्यांना क्लासेसला पैसे देतात. आणि त्यानंतर काय होतं तर पेपर फुटे. अनेक वेळा मुद्दा इथं मांडला, तिथं देवेंद्र फडणवीस साहेबांना सुद्धा हा मुद्दा मांडल्यानंतर आम्हाला उत्तर मिळतं की आजची पिढी सिरियस नाही. 1000 रुपये आम्ही असेच लावतो युवा पिढी तिथं सिरियस होण्यासाठी. अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये आम्ही अनेक पुरावे अध्यक्ष महोदय तिथं दिलेत. हे सगळे पुरावे ज्याच्यामध्ये FIR केला गेला. FIR तर तुम्ही बघितला तर तिथं सोलापूरला FIR झालेला आहे, सांगलीला FIR झालेला आहे, नगरला FIR झालेला आहे, एका नायब तहसीलदारने FIR केलेला आहे. आणि मी जेव्हा हा मुद्दा इथं मांडला आणि जे काय पेपरमध्ये आलं तिथले युवा जो बोलतोय की एका तलाठीला 20-20 लाख रुपये घेतले अध्यक्ष महोदय, आणि मी फक्त हा मुद्दा मांडला, युवांची बाजू मांडली, तर आम्हाला मंत्री महोदय महसूल काय बोलतात? ह्यांच्यावर कारवाई. अरे कारवाई करायची करा, आम्ही नाही घाबरत, आम्ही लोकांची बाजू घेतच राहणार. आम्ही या बाबतीत कुठेही हलगर्जीपणा करणार नाही. त्यामुळे माझ्यावर कारवाई करून जर ह्याच्यावर SIT लागत असेल, ह्याच्यावर कुठेतरी लक्ष दिलं जात असेल, ह्याच्यावर जे इन्व्हेस्टिगेशन या पेपर फुटीवर होणार असेल तर मी जेलमध्ये पण जायला तयार आहे. पण या बाबतीत SIT झाली पाहिजे. आणि जर एखाद्या मंत्र्यावर उलट बोलून, त्यांच्यावर बोलून SIT सहजपणे जर बसत असेल तर हो, आम्ही म्हणतो या सरकारने या बाबतीत भ्रष्टाचार केलेला आहे. तर नसेल केला तर SIT लावा. मग का तुम्ही पेपर फुटी थांबवू शकत नाही? अध्यक्ष महोदय, या पेपर फुटीच्या बाबतीत तुम्ही बघितलं तर अमरावतीला ARN नावाचं एक सेंटर आहे, त्याच्या तलाठी भरतीच्या वेळेस तिथं पेपर फुटला होता. आम्ही हा मुद्दा मांडला, आम्ही याच्यावर बोललो, पण त्याच्यावर कुणी काय कारवाई केली नाही. जेव्हा तिथं जलसंधारण विभागाची तिथं परत एकदा पेपर घेणार होता अध्यक्ष महोदय, 1000 मुलांनी आम्हाला फोन केले. मला नाही, या सगळ्या आमदारांना फोन केले असेल. काय म्हणले? ह्या सेंटरवर पेपर फुटी झाली, तिथं परीक्षा घेऊ नका, तिथं घेतली तर परत काहीतरी घोळ होईल. अध्यक्ष महोदय, जसं बोललो तसं झालं. तिथं परत पेपर फुटला. अधिकारी कोण होता? तर त्याच विभागाचा प्रशांत नावाचा एक अधिकारी त्यांनी तिथं पेपर फोडला. अहो, काय या गरीबाली चुकीचं केलं अध्यक्ष महोदय? का पेपर फुटी सातत्याने होते? अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये काय रॅकेट आहे का? याच्यामध्ये काय 100-200 कोटी कमवण्यासाठी, 1000 कोटी कमवण्यासाठी गरीबाचं जर तुम्ही भविष्य अडचणीत आणणार असाल तर सरकारने कुठेतरी त्या बाबतीत जी कमिटी फॉर्म केली त्या कमिटीचा काहीतरी निर्णय घेऊन डायरेक्ट पेपर फुटीच्या विरोधात कायदा करायला काय हरकत आहे? कोण थांबवतंय?
का तुम्हाला पेपरफुटी करायचीच आहे का त्याच्यामध्ये भ्रष्टाचार करायचाच आहे, पैसा घेतल्याशिवाय नोकरी द्यायचीच नाही, असं जर ठरवलं असेल तर तुम्ही सांगा. व्यापमचं जर रेकॉर्ड तोडायचं असेल तर या सरकारने ठरवलं तर तुम्ही करा, पण तुम्ही किती केलं तरी आम्ही युवांची बाजू तिथं मांडणारच. पण आपण अध्यक्ष महोदय याच्यामध्ये न्यूट्रल असता मुलांची बाजू घेऊन कुठली तरी कारवाई करण्यासाठी या सरकारला तिथं अध्यक्ष महोदय सांगा. मुंबई उच्च न्यायालय सहाय्यक परीक्षा, महाराष्ट्र जलसंपदा विभाग, पीएचडी फेलोशिप परीक्षा, सार्वजनिक बांधकाम, तलाठी भरती, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये अध्यक्ष महोदय तिथं पेपर फुटी झाली. अध्यक्ष महोदय ह्या सगळ्या गोष्टींकडे कुठं लक्ष द्यायची जरूर. अध्यक्ष महोदय एमपीएससी आम्हाला असं वाटतं की ते सगळ्यात न्यूट्रल एक संघटना आहे, संस्था आहे. अध्यक्ष महोदय तिथं सुद्धा कॉन्ट्रॅक्टवर लोक घेतली जातात. अध्यक्ष महोदय आम्ही कॉन्ट्रॅक्ट भरतीच्या विरोधात, आणि एमपीएससी मध्ये 40 लोक कॉन्ट्रॅक्टवर घेतली जातात. म्हणजे आम्ही जो मुद्दा मांडतो, जे युवा तिथं आंदोलन करतात, काही काही तर आत्महत्या करायचं तिथं म्हणतात, हे काय सरकारला काय त्याच्याबद्दल काही सिरियसनेस नाही का अध्यक्ष महोदय? आणि तुम्ही डायरेक्ट एमपीएससी मध्ये कॉन्ट्रॅक्ट भरती करता, हे कुठेतरी तुम्ही मेसेज देण्याचा प्रयत्न करत आहात की आम्ही युवांच्या बद्दल सिरियस नाही. अहो युवांचे वडील शेतकरी कष्ट करतात, अहो कांदा पिकवतात, अहो कांदा पिकवल्यानंतर आजची कांद्याची काय परिस्थिती आहे? अध्यक्ष सहजपणे एसी मध्ये बसताना तुम्ही निर्णय घेता.